तर महादेवी हत्तीच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। ही हत्ती वनतारात पोहोचवण्यात आली की नाही याची माहिती कोर्टाला दिली जाईल। त्याचवेळी वनतारातून हत्तीला पुन्हा नांदणी गावात आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशीलही आज न्यायालयासमोर ठेवला जाणार आहे। महादेवी हत्तीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार। सर्वोच्च न्यायालयाच्या वन्य प्राण्यांसाठी असलेल्या उच्चाधिकार समितीकडे अर्ज दिला जाणार। पेटाचा महादेवी हत्तीला नांदणी मठात पाठवण्यासाठी अद्याप विरोधच आहे। हत्तींसाठी महाराष्ट्रात योग्य सुविधा नसल्याचं पेटाचं म्हणणं आहे। हत्ती वनतरात पोहोचवण्यात आली की नाही याची माहिती कोर्टाला दिली जाईल। वनतारातून हत्तीला पुन्हा नांदणी गावात आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशीलही आज न्यायालयासमोर ठेवला जाणार आहे। नांदणी मठाकडून ॲडव्होकेट मनोज पाटील युक्तिवाद करणार। आज सुप्रीम कोर्टामध्ये वनतारा, राज्य सरकार आणि नांदणी मठ हे संयुक्तरित्या सुप्रीम कोर्टासमोर जाऊन नांदणी मठामध्येच पुढील सर्व उपचार माधुरी हत्तीवर करण्याचा अर्ज करणार आहेत आणि तशी विनंती करणार आहेत। आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते बघू, परंतु आम सहमती झाली आहे की इथून पुढे जे काही उपचार करायचे आहेत ते नांदणी मठाच्या जागेवरच हत्तीवर करायचं अशी एक आम सहमती झाली।